एक महत्त्वाची राजकीय घडामोड दिल्लीतनं हाती आलेली आहे। पक्षांतर्गत राजकारण संपवण्यात यश आलेलं आहे। केंद्रीय नेतृत्वाला पक्षांतर्गत राजकारण संपवण्यात यश आले अशी माहिती मिळालेली आहे। अजित पवारांना सोबत घेऊनच निवडणूक लढणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य करणं टाळा असंही भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून सांगितलं गेलेलं आहे। पक्षांतर्गत भाजपमधलं अंतर्गत राजकारण संपवण्यात यश आलेलं आहे अशी माहिती आता समोर येते। सूत्रांकडून भाजप संदर्भातील ही माहिती समोर येते। तसंच एक अत्यंत महत्त्वाची घडामोड अजित पवारांना सोबत घेतल्याच्या मुद्द्यावरून अनेक वक्तव्य समोर आली, अनेक लेख समोर आले। मात्र अजित पवारांना सोबत घेऊनच निवडणूक लढणार हे आता स्पष्ट झालेलं आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळते की निर्णय केंद्रीय नेतृत्वानं अजित पवारांना सोबत घेऊनच निवडणूक लढण्याचा केल्याचं कळतंय। ही अत्यंत महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ते म्हणजे अजित पवारांसोबतच निवडणूक लढवली जाणार का? कारण मध्यंतरीच्या काळातले काही लेख होते, ऑर्गनायझरचा लेख असेल, साप्ताहिक विवेकचा लेख असेल, त्यानंतर महायुतीतल्या काही नेत्यांकडून झालेली टीका असेल, अजित पवारांना सोबत घेतल्या संदर्भातली काही वक्तव्य असतील, या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांना सोबत घेऊनच निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट होत आहे। केंद्रीय नेतृत्वाने या संदर्भात स्पष्ट संकेत दिलेले आहेत। तर पक्षांतर्गत राजकारण संपवण्यात यश आलेलं आहे भाजपच्या नेतृत्वाला अशी माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळालेली आहे। मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य करणं टाळा असंही वरिष्ठ नेतृत्वाकडून सांगितलं गेलंय। अधिकची माहिती आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून घेऊया। उर्वशी, अत्यंत महत्त्वाची ही घडामोड जी सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळाली आहे, मात्र त्यातला सगळ्यात महत्त्वाचा उल्लेख किंवा मुद्दा अजित पवारांबाबतचा। बिलकुल, अजित पवारांना घेऊन एक खूप मोठी बातमी म्हणजे हे की ते सोबतच महायुती यांच्या सोबतच राहणार आणि त्यांना घेऊनच निवडणुकांना सामोरे करणार हे केंद्रीय मंत्र्यांच्या सूत्रांकडून आपल्याला कळून येते। इतकंच नव्हे तर म्हणजे थर्ड फ्रंटची एक जी बातमी बाहेर येत होती किंवा लोक सांगत होते ते आता थर्ड फ्रंट सारखं काहीच नसेल आणि अजित पवार हे महायुती बरोबर असणार। बरोबरच केंद्रीय मंत्री आणि केंद्रीयचे जे नेते आहेत ते राज्यांचे नेते आणि मंत्र्यांबरोबर एक प्रॉपर समन्वय त्यांचा आहे आणि राज्यात पक्षांतर्गत गटाचं राजकारण संपवण्याचा केंद्रीय नेतृत्वांना यश मिळालं आहे हेही कळून आलंय। 2 महिन्याच्या पहिलेचे एक अँटी सेंटिमेंट जे होते, अँटी इन्कम्बन्सी जी होती ते आता नाही राहिली आहे असं एक कॉन्फिडन्स केंद्रीय नेतृत्वांकडून कळून येत आहे हे कळालं। नक्कीच ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे। तूर्तास धन्यवाद उर्वशी, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।